सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत येत्या 14 जुलै रोजी संपणार आहे। त्यामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाकडून मतदार यादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। त्यासाठीची प्रारूप मतदार यादी सोमवार 1 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये सर्वाधिक मतदार हे सोसायटी मतदारसंघात आहेत। ग्रामपंचायत मतदारसंघ आणि सोसायटी मतदारसंघ, व्यापारी आणि हमाल तोलार मतदारसंघ मिळून 5470 मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यावर येत्या 10 जुलैपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची यंदाची निवडणूक ही विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ, ग्रामपंचायत सदस्य मतदारसंघ, हमाल तोलार मतदारसंघ आणि व्यापारी मतदारसंघातून घेतली जाणार आहे। पूर्वी ही निवडणूक शेतकऱ्यांमधून घेण्यात आली होती, मात्र यंदा सहकार आणि पणन विभागाने शेतकऱ्यांमधून न घेता पूर्वीप्रमाणे सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारसंघातूनच संचालक निवडण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी 5470 मतदारांची प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली। विकास कार्यकारी सोसायटी मतदारसंघात सोलापूर शहरातून 193, दक्षिण सोलापूर तालुक्यात 1039, उत्तर सोलापूर 553 असे एकूण 1895 मतदार आहेत। तर ग्रामपंचायती सदस्य मतदारसंघात दक्षिण सोलापूर तालुक्यात 844 तर उत्तर सोलापूर तालुक्यात केवळ 370 मतदार आहेत। व्यापारी मतदारसंघात 1276 तर हमाल तोलार मतदारसंघात 1085 मतदार आहेत। यावर आता प्रशासनाने हरकती मागवल्या असून ज्यांना हरकती घ्यायच्या आहेत त्यांनी येत्या 22 जुलैपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हरकती नोंदवण्याचे आवाहन केले आहे। आलेल्या हरकतींवर 22 जुलै रोजी निर्णय होऊन 24 जुलै रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। हीच प्रक्रिया बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीही सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।